बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता एक्सक्लुझिव्ह माहिती समोर आलेली आहे। वाल्मिक कराडच्या चेल्यांनी संतोष देशमुखांची हत्या आपणच केली आहे अशी कबुली दिलेली आहे। हो, आता 3 जणांनी या प्रकरणात कबुली दिलेली आहे। पोलिसांसमोर त्यांनी आपलं तोंड उघडलेलं आहे। पोलिसांनी त्याला अवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागतानाचा व्हिडिओ दाखवला आणि त्यानंतर घुले अगदी पोपटासारखा बोलायला लागला। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या तिघांनी कबुली दिली आहे। दोन्ही गुन्हे वेगवेगळे होते। हत्येचा गुन्हा वेगळा होता आणि खंडणीचा वेगळा करण्यात आला होता। का? कारण त्यांना वाल्मिक कराडला वाचवायचं होतं। अतिशय शातीर दिमागाने हा गुन्हा वेगळा केला गेला होता आणि म्हणून सुदर्शन घुले हा पहिला FIR मध्ये टोळी प्रमुख म्हणून आला होता। पण आता चार्जशीट मध्ये सुद्धा टोळी प्रमुख म्हणून सुदर्शन घुले याचंच नाव येतंय। ही गोष्ट मला खटकते। कुठेतरी यांना ही पळवाट तर नाही ना अशी शंका देखील येते आणि म्हणून मी परत तेच सांगते की त्यांना टोळी प्रमुख करून मास्टरमाइंड म्हणून, कारण त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। कारण याचे सगळे करते करविते हे वाल्मिक कराडच होते, सुदर्शन घुले कधीच नव्हते। ते त्यांचं फक्त एक प्यादं होतं। तर म्हणून हे पहिला जो आहे तो वाल्मिक कराडचंच नाव आलं पाहिजे असं मी पुन्हा म्हणते। आणि या व्यतिरिक्त अनेक जे आरोपी आहेत ज्यांना सह आरोपी करा अशी आम्ही जी मागणी केली होती, मग त्याच्यात बालाजी तांदळे असो, शिवलिंग मोराळे असो, डॉक्टर वायबसे असो, त्यांच्या पत्नी असो, या सगळ्यांना सह आरोपी करा। मग त्याच्यात ते जे राजेश पाटील आहेत, प्रशांत महाजन हे जे पोलीस अधिकारी होते, या सगळ्यांना जे वगळण्यात आलं तर ते सह आरोपी व्हावे, त्यांना त्यांचे मोबाईल जप्त व्हावे, व्हॉट्सॲप चॅटवरनं कोणी त्यांना गाईड केलं। कारण मला जी माहिती मिळाली आहे ती अशी आहे की यांना गाईड करणारे हे धनंजय मुंडे व्हॉट्सॲपवरनं त्यांना सगळं सांगत होते, म्हणून त्यांना सह आरोपी करा अशी देखील मागणी मी आज धनंजय देशमुखांना लेखी स्वरूपात द्यायला विनंती करायला सांगितली आहे। आणि ॲडिशनल चार्जशीटमध्ये या सगळ्या गोष्टी याव्यात अशी देखील आमची भूमिका राहणार आहे आणि ती करावी अशी मी विनंती उज्ज्वल निकमांना देखील करेन। खरं तुम्ही जशी शंका उपस्थित करत आहात की पळवाट काढली जातात, एकंदरीतच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच आता 3 जणांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात कबुली दिली आहे। तर संजय राऊतांनी मोठं विधान केलंय। आरोपीच्या आकाला वाचवलं जात होतं असं राऊत म्हणालेत। आता सातारच्या एका आकाला वाचवतायत। राज्यात कायदा सुव्यवस्थेची अवस्था अगदी दारुण झालेली आहे। गृहमंत्री हताश आहेत, हतबल आहेत आणि गोंधळलेले आहेत असाच घणाघात संजय राऊतांनी केलाय। पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते। जसं आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत किंवा अन्य काही लोकांना वाचवतायत। कुणाल कामराच्या स्टुडिओवर, हॅबिटेटवर ज्यांनी हल्ला केला आणि जे कुणाल कामराला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था याची अवस्था अत्यंत दारुण झालेली आहे। याचं कारण गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले आहेत। तर देर है लेकिन अंधेर नहीं असं म्हणत खासदार बजरंग सोनवणेंनी सुद्धा या प्रकरणावरून ही जी घटना घडली आहे, तिघांनी कबुली दिली आहे त्यावरून समाधान व्यक्त केलंय। गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे असा पुनरुच्चार सुद्धा सोनवणेंनी केलेला आहे। मदत करणाऱ्यांना सुद्धा सह आरोपी करा अशी ही मागणी केली आहे। शिवाय कृष्ण आंधळे सापडत नाही हा संशयाचा विषय असल्याचंही पुन्हा एकदा त्यांनी नमूद केलेलं आहे। तुम्हाला कोर्टामध्ये जे चार्जशीट दाखल झालंय त्याच्यानंतर जी कबुली जबाब आज समोर आलेला आहे, त्या कबुली जबाबामध्ये तिघांनी सांगितले की आम्ही मारलंय आणि आम्ही कट रचून वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच मारलंय। देर है लेकिन अंधेर नाही म्हणल्यासारखं यांची कबुली यांनी दिलेली आहे, कबुली जबाब आहे। या संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी, जे गुन्हेगारी आहेत त्यांना म्हणजे त्याच्यामध्ये सजा आणि जे कुणी आणखी सहआरोपी आहेत ज्यांनी यांना पळून जायला मदत केली, ज्यांनी पैसे पुरविले, ज्यांनी गाड्या पुरविल्या अशांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे।